नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपलं जे मतदान ओळखपत्र आहे ते कशा पद्धतीने अपडेट करून आपण त्याला स्मार्ट कार्ड मध्ये बदलू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत। घर बसल्या मित्रांनो यासाठी आपण अप्लाय करू शकतोय। आपण आपल्या घरातल्या सर्वांचं मतदान ओळखपत्र आपण अपडेट करून स्मार्ट कार्ड मध्ये बदलू शकतोय। स्मार्ट कार्ड म्हणजे मित्रांनो आपल्याला आपलं जसं पॅन कार्ड आहे तशा पद्धतीचं मतदान ओळखपत्र आपल्याला या ठिकाणी मिळून जाईल। तर यासाठी आपण कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, यासाठी आपल्याला काही फी लागणार आहे का, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही। आपण आपल्या घरातून मोबाईल वरून देखील यासाठी अप्लाय करू शकतोय। तर चला बघूया यासाठी आपण कशा पद्धतीने अप्लाय करू शकतोय। तर पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला गुगलवरती NVSP टाइप करायचं आहे आणि क्लिक करायचं आहे। NVSP टाइप केल्यानंतर आपल्याला जी पहिली लिंक भेटते त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारची आपल्या समोर एक विंडो येईल, राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल। म्हणजे या ठिकाणी मित्रांनो आपण सर्व प्रकारच्या सुविधा आपल्याला मिळतील। आपलं जर नावामध्ये बदल करायचा असेल किंवा काही इन्फॉर्मेशन अपडेट करायची असेल किंवा लग्नानंतर आपल्याला आपल्या बायकोचं नाव चेंज करायचं असेल तर सर्व गोष्टी या ठिकाणी आपण करू शकताय। तर मित्रांनो या सर्व गोष्टी करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा रजिस्टर करावं लागेल। जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर असाल तर आपण डायरेक्ट लॉग इन करून या सर्व गोष्टी अप्लाय करू शकतोय। तर आपण या ठिकाणी रजिस्टर किंवा लॉग इन वरती क्लिक करायचं आहे। रजिस्टर वरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारची एक विंडो ओपन होईल। तर यानंतर आपल्याला आय डोंट हॅव अकाउंट वरती क्लिक करायचं आहे आणि रजिस्टर ॲज अ न्यू युजर वरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या समोर एक अशा प्रकारची विंडो ओपन होईल। याच्यामध्ये आपल्याला आपला नंबर, कोणताही नंबर टाकू शकता तुम्ही। असं काही नाही की आपला नंबर ऑलरेडी आपल्या वोटर आयडी ला लिंक पाहिजे, तुम्ही कोणताही नंबर टाकू शकताय। नंबर टाकून आपल्याला हा कॅप्चा एंटर करायचा आहे। त्याच्यानंतर सेंड OTP करायचा आहे। जो OTP येईल तो या ठिकाणी आपण टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करायचा आहे। त्याच्यानंतर खालची इन्फॉर्मेशन आहे ती मित्रांनो आपली एडिटेबल फॉर्म मध्ये येईल। त्यामध्ये आपण आय हॅव इपिक नंबर, सर्वांकडे मतदान ओळखपत्र असेलच, त्याच्यावरती जो इपिक नंबर असतो तो इपिक नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। तुमचा मेल ID टाकायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला पासवर्ड सेट करायचा आहे आणि रजिस्टर करायचं आहे। तर मी ऑलरेडी या ठिकाणी रजिस्टर केलेलं आहे। मी तुम्हाला लॉग इन करून दाखवतो कशा पद्धतीने आपण लॉग इन करू शकतोय। लॉग इन साठी यावरती क्लिक करायचं आहे। बघा या ठिकाणी मित्रांनो लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची विंडो आपल्या समोर येईल। युजर नेम म्हणजेच आपण मोबाईल नंबर जो रजिस्ट्रेशन करते दिलेला आहे तो मोबाईल नंबर किंवा तुमचा मेल ID तुम्ही दिलेला आहे तो मेल ID या ठिकाणी टाकू शकताय आणि पासवर्ड जो आपण सेट केला आहे तो पासवर्ड टाकायचा आहे। कॅप्चा टाकून आपण लॉग इन वरती क्लिक करायचं आहे। तर बघा या ठिकाणी मित्रांनो मी माझं युजर नेम म्हणजे माझा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून घेतलेला आहे। त्याच्यानंतर जो कॅप्चा आहे तो पण एंटर केलेला आहे। मी लॉग इन वरती क्लिक करतो। तर लॉग इन केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ह्यातील कोणत्याही फॉर्म साठी अप्लाय करू शकताय, पण आपल्याला आज या ठिकाणी आपण कशा पद्धतीने आपल्या स्मार्ट कार्ड साठी अप्लाय करायचं आहे ते बघायचं आहे। तर या ठिकाणी बघा रिप्लेसमेंट ऑफ द इलेक्ट्रोड्स फोटो आयडेंटिटी कार्ड यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन भेटतात, सेल्फ आणि फॅमिली। तुम्ही आता जर तुमचं स्वतःचं जर करणार असाल चेंज तर तुम्ही सेल्फ या ठिकाणी सिलेक्ट करून नेक्स्ट करायचं आहे। जर तुम्ही तुमच्या फॅमिलीमधील कुणाचं जर अपडेट करणार असाल किंवा जर स्मार्ट कार्ड मागवणार असाल तर त्या ठिकाणी फॅमिली वरती सिलेक्ट करून आपण नेक्स्ट करायचं आहे। तर आपण या ठिकाणी मित्रांनो सेल्फ वरती सिलेक्ट करून नेक्स्ट करूया। तर नेक्स्ट केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारची एक विंडो आपल्या समोर ओपन होईल। त्याच्यामध्ये आपल्याला लँग्वेज, त्याच्यानंतर तुमचं स्टेट, तुमचं डिस्ट्रिक्ट आणि तुमची जी असेंब्ली आहे ती या ठिकाणी प्री फील्ड दिसेल। तुम्हाला सर्व डाटा या ठिकाणी मित्रांनो प्री फील्ड असणार आहे, कारण ऑलरेडी आपण आपले इपिक नंबर आपण रजिस्ट्रेशन करताना दिलेलं होतं, त्याच्यावरून पूर्ण डाटा रिट्राईव्ह होऊन तुमचे प्री फील्ड सगळी इन्फॉर्मेशन येणार आहे। तर फॉर्म मध्ये पुढे मित्रांनो आपली पूर्ण डिटेल्स असणार आहे, ती काय काय आहे बघूया। तर यामध्ये पुढे बघू शकता मित्रांनो आपलं नेम, सरनेम, फादर्स नेम म्हणजे आपली बेसिक जी इन्फॉर्मेशन आहे ती सर्व या ठिकाणी आपल्याला शो होईल, जी की आपण एडिट करू शकत नाही। तुमची ॲज इट इज या ठिकाणी इन्फॉर्मेशन शो होणार आहे। तर मित्रांनो पुढे फॉर्म मध्ये आपल्याला ऍड्रेसचा कॉलम आहे जो की हाईड केलेला आहे। सिक्युरिटी पर्पज साठी हा कॉलम हाईड केलेला असतो, तो तुम्हाला दिसणार नाही। तुम्हाला काही घाबरायची गरज नाही। तुम्ही ज्यावेळी स्मार्ट वोटर ID साठी अप्लाय करताय त्याच्यामध्ये तुमचा जुना जो वोटर ID वरती ऍड्रेस होता तोच ऍड्रेस प्रिंट होऊन येईल। त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा इपिक नंबर दिसेल, तो फक्त व्हेरीफाय करून घ्या। तुमचा इपिक नंबर तुमच्या जुन्या वोटर ID वरती तुम्हाला मिळून जाईल। त्याच्यानंतर मित्रांनो पुढे तुम्हाला या ठिकाणी रिझन सांगायचं आहे, कोणत्या रिझनमुळे तुम्ही यासाठी अप्लाय करत आहात किंवा नवीन वोटर ID किंवा नवीन स्मार्ट कार्ड साठी अप्लाय करत आहात। तर या ठिकाणी तुम्ही कोणतेही रिझन देऊ शकता। जर तुम्ही नावामध्ये बदल केलेला आहे किंवा तुम्ही तुमची माहिती अपडेट केलेली आहे किंवा तुमचं जुनं कार्ड हरवलेलं आहे किंवा तुमचं जुनं कार्ड खराब झालेलं आहे, अशा पद्धतीने तुम्ही काहीही रिझन या ठिकाणी देऊ शकताय। याच्यानंतर पुढे 3 ऑप्शन आहेत बघा तुम्ही, आय विल कलेक्ट इपिक फ्रॉम VRC/SSC। त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे आय विश टू रिसीव्ह माय इपिक
बाय पोस्ट आणि तिसरा ऑप्शन आहे आय विल कलेक्ट इपिक फ्रॉम BLO. तर मित्रांनो या तिन्हीपैकी तुम्हाला मी शेवटचे दोन म्हणजेच आय विश टू रिसीव्ह माय इपिक बाय पोस्ट किंवा आय विल कलेक्ट माय इपिक फ्रॉम BLO हे या दोन्हीपैकी एक ऑप्शन सिलेक्ट करण्यासाठी सांगेन. कारण दोन्हीपैकी एक म्हणजे मित्रांनो जर तुम्ही बाय पोस्ट जर तुम्ही घेऊ शकताय, तुमच्या घरामध्ये डायरेक्ट येईल बाय पोस्टनं तुमचं स्मार्ट कार्ड, किंवा शेवटचा ऑप्शन आहे तुम्ही तुमच्या BLO तुमच्या गावामधील जे BLO असतात त्यांच्याकडून तुम्ही तुमचं स्मार्ट कार्ड घेऊ शकता. तर मित्रांनो तुम्ही शेवटचा ऑप्शन सिलेक्ट करा, कारण बाय पोस्ट मध्ये पण कधी कधी बऱ्याच लोकांना बाय पोस्टने मिळालेलं नाही त्यांचं स्मार्ट कार्ड. तर BLO कडून तुम्ही जाऊन घेऊ शकता. तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये तुमचं BLO असतात, त्यांच्याकडून तुम्ही तुमचं स्मार्ट कार्ड जर आला आहे किंवा नाही याची चौकशी करून घेऊ शकता. त्याच्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्लेस टाकायचं आहे. तुम्ही कोणत्या गावचे रहिवासी आहेत ते प्लेस या ठिकाणी लिहायचं आहे. त्याच्यानंतर हा कॅप्चा एंटर करून आपल्याला सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर मित्रांनो एक रेफरन्स नंबर जनरेट होतो. त्या रेफरन्स नंबरवरून आपलं जे ऍप्लिकेशन आहे ते आपण ट्रॅक करू शकतो. आपल्या ऍप्लिकेशन ऍक्सेप्ट झालेलं आहे किंवा रिजेक्ट झालेलं आहे या सर्व गोष्टींची आपण माहिती घेऊ शकतोय. तर मित्रांनो कशा पद्धतीनं रेफरन्स नंबर जनरेट होतो आणि तो कसा चेक करायचा आहे याच्याबद्दल पण तुम्हाला माहिती सांगतो. तर या ठिकाणी बघा तुम्ही सबमिट केल्यानंतर या ठिकाणी आपण डॅशबोर्ड वरती जाऊन आपला रेफरन्स नंबर चेक करू शकतोय. तर बघा या ठिकाणी मित्रांनो हा आपला रेफरन्स नंबर आहे. हा रेफरन्स नंबर आपण या ठिकाणी कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर आपल्याला होम वरती जायचं आहे. होम वरती जाऊन आपल्याला आपलं ट्रॅक ऍप्लिकेशन स्टेटस वरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपला जो रेफरन्स नंबर आहे तो पेस्ट करून ट्रॅक स्टेटस करायचा आहे. ट्रॅक स्टेटस केल्यानंतर मित्रांनो आपला जे फॉर्मचा जो स्टेटस आहे तो या ठिकाणी आपल्याला शो होईल. तर आपला बघा या ठिकाणी मित्रांनो आपला सबमिटेड दाखवत आहे. थोड्या दिवसानंतर परत तुम्ही चेक करू शकता तुमच्या या स्टेटस मध्ये काय प्रोग्रेस झालेला आहे, ऍक्सेप्ट झालेला आहे, रिजेक्ट झालेला आहे किंवा फर्दर आपला प्रोसेस झालेला आहे. या सर्व गोष्टींची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल. तर मित्रांनो ही होती माहिती, आपण कशा पद्धतीने आपलं जे जुनं ओळखपत्र आहे अपडेट करून स्मार्ट मध्ये बदलू शकतो या संदर्भातील. आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून यापुढील येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला त्वरित मिळेल. तर पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.